आपल्या पायाचा आपल्या पायावरती दगड मारून घेतलाय आणि हे सहन न झाल्यामुळे 10 दिवशी तिने मूर्छित झाली. पृथ्वीवर पडली. राजाने पाणी गाडी दिलं, तिला पुन्हा शुद्धी काढलं. परमचिंताकांत दशरथ कौसल्येकडे विरोध केलं. मग वाटता महिषी ते धर्मात परिमा अर्धपिंडा देत असे. कौसल्येकडे राजा दशरथांनी पाहिलं, चिंताक्रांत राजा दशरथ आहे आणि कौसल्येनं ती चिंता ओळखली. आपल्या हातातला अर्धा भाग कैकेयीच्या हातात दिला, कसा जातो पाय ते पाहून सुमित्रेनं दिला. मग तिन्ही राणांनी तो पायाजवळ तो घरात केला. त्याचा परिणाम आपण नवमीच्या कीर्तनामध्ये ऐकला. इकडे काय झालंय? केसरी नामावन त्याची स्त्री अंजनी असे शोभा. केसरी नामावन त्याची स्त्री अंजनी असे शोभा. वृषभ पर्वती बसली आसन घालून या करी सुतपा. केसरी आणि अंजनी दोघंही पती पत्नी आहे. मान भगवत करतोय पण सगळं काही आहे, पण यांची सुद्धा स्थिती राजा दशरथांसारखी आहे. पुत्र संतान नाही हो. चिंता लागली आणि मग कैकेयीनं असं ठरवलं, क्षमा करा, अंजनीनं असं ठरवलं, अंजनी मातेनं की आता एकच करायचं. काय? भगवंताची आराधना करायची आणि त्याच्याकडनं मागून घेतो. म्हणून ही तपस्येला बसली. किती तपस्या केली? 7 वर्षापर्यंत मौन धरून श्रीमंत आराधिला उमाकांत प्रसन्न झाला तपासली. असं वर्णन आहे. ऐकायला काय केलं होतं? 7,000 वर्षापर्यंत तुम्ही तपस्या केली. हो, 7,000 म्हणजे मराठीत सांगू 7,000 years. जय जय 7,000 वर्षापर्यंत एकाच मांडीवरती मौन धारण केलं आणि पद्मासन घालून बसली. कसं तरी होतं, जीव घालवतो ऐकलं. तासभराच्या मारुतीच्या धर्माच्या कीर्तनात मांडीवर एका मांडीवर बसता येत नाही. आणि मन तरी सुद्धा नशीब आहे या कोरोनामध्ये पाण्याची तरी भान कळत नाही. तर सकाळच्या या कीर्तनामध्ये फार मोठी गोंधळ असतो की नारळाची वेळ आणि पाण्याची वेळ हीच असते. 7,000 वर्षापर्यंत हिनं तपश्चर्या केली. भगवान प्रगट झाले देवाने जेव्हा झाले, त्यांची आराधना केली. बरं नाही प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते माग. शंभू बोले अंजनी माग. देवा तुम्हाला द्यायचं असेल ते एवढं द्या. मला पुत्र संतान पाहिजे. तथास्तु नाही का? पूर्ण वाक्य जाऊन द्या.
आपलं करायचं. यानं तपश्चर्या केली म्हणे. भगवान प्रकट झाले. वरम काय पाहिजे ते बघ. तो म्हणाला देवा फक्त एकच दे. माझ्या पंतूच्या डोक्यावरती मी छत्र बघू टाकतो. देव म्हणाले तसा असतो. आणि मग तेव्हा ते लक्षात आलं. काय म्हणाला? पंतूच्या डोक्यावर छत्र. म्हणजे आधी ह्याच ते शुभमंगल करायला पाहिजे. त्याचं पुढची पिढी, त्याची पुढची पिढी. आणि छत्री नाही बरं, छत्र म्हणाला. छत्र म्हणजे सम्राट असतो त्याला छत्र असतं. जय जय रघु. देवाच्या नंतर कसं झालं की माझ्यापाशी लवण निघाला. तसं एवढं देवा पुत्र दे. ना एकच द्या. काय? अक्षयी पुत्र दे. असा वाटो झुंजार बुद्धिमंत. वज्रदेही असोनी महाभक्त. अक्षय, झुंजार, बुद्धिमंत, पराक्रमी आणि एवढं बुद्धिमत्ता वरिष्ठ आणखी महाभक्त. फार कठीण आहे. एका ह्याच्यामध्ये सगळं मागून घेतलं आणि भगवान असे भोलेनाथ काय तथास्तु तथास्तु. आणि नंतर देवाच्या लक्षात आलं काय की असं तर मॉडेल एक पण नाही आपल्याजवळ जे पाठवता येईल. मग सांगितलं देवा काय मग बोले अक्रमवादो महान तुझे घरी अवतार अकरावा महारुद्राचा अवतार. अंजनी दुसरं तिसरं आता काही नाही, स्कोपच नाही. तू एवढं मागून घेतलं मी तथाच बोलत गेलो. आता एकच आहे प्रत्यक्ष मी अकरावा रुद्र महारुद्राचा अवतार मिळतोय. तुझ्या उदरी आता धारा मग एक काम करताय. अंजनी ऐके मरमावानी ऐके मरमावानी. अंजनी ऐके वायूच्या तडाख्यानिशी तुझ्या हातामध्ये प्रसाद प्राप्त होईल. सुटेल आभून वायू तेव्हा प्रसाद देईल आणून. तया प्रसाद सत्वर घेईल. कुठल्याही प्रकारचा मनामध्ये किंतु परंतु आणू नकोस. सत्वर घेईल अभिजिंबे करुणी. अंजनी ऐके या प्रसादाला ग्रहण कर. तुझं कार्य देते सिद्ध होईल. भगवंतांनी सांगितलं आणि भगवान कशी झाले असे बोलून शंभू डोक झाला आणि पुन्हा अंजनी पैसे अंजनी माता तपास
दरबारात बसले भगवान अंतर्धान झाले. इकडे काय झालंय? देवेंद्राच्या सभेमध्ये, इंद्राच्या सभेमध्ये सुवर्णसा नावाची देवताला नृत्य करते. सुवर्णसा नामे देवांगना लागे कमलोद्भवाची चरण. हे नृत्य करताना त्या दरबारामध्ये चुकली. बघा आता खरं म्हणजे कार्यक्रमांमध्ये असे प्रकार होणे गैर नाहीये, चुकतात. सारखेच कार्यक्रम लागले असते तर एखाद्या वेळेस चुकलं तर काय बिघडतं. पण देवेंद्राला सहन झालं नाही. त्याने शाप दिला सुवर्णसे, काय तू घाण होऊन मृत्यूलोकावर भ्रमण करशील. ती सुवर्णसा दीन झाली, गैरमय करू लागली, साष्टांग दंडवत लागली. देवेंद्र महाराज असं करू नका, माझी स्त्री ती जाते. प्रार्थना करू लागली, देवा हे भगवंता करे कृपा क्षणामध्ये झालेली चूक देवेंद्राच्या लक्षात आली की आपण चुकलो म्हणून. देवेंद्र म्हणाले माझ्या हातून ज्याचे शाप निघालाय गत्यंतर नाही, तुला ते भोगावंच लागेल. पण आता तू सारखी सारखी गयावया करते, तुला तू शाप देतो. ऐक सुवर्णसा नामे देवांगना, तुला एक कार्य सांगतो. हे सुवर्णसे, पृथ्वी तलाच्या ठिकाणी अयोध्येची राजा दशरथ ज्यावेळेस पुत्रकामेष्टी यज्ञ करतील त्यावेळेस कैकेयीच्या करातला प्रसाद घेऊन तू आकाश मार्गावर निघशील. एक भला मोठा वायू सुटेला, वायूच्या तडाख्यातनं तुझ्या मुखातला प्रसाद हा अंजनी मातेच्या करामध्ये जाऊन पडेल. त्यानंतर तुला तो पूर्वदेह प्राप्त होईल, तुला मुक्तता होईल. एवढंच काम तुला करायचं. आणि त्याप्रमाणे सुवर्णसा नामे देवांगना लागे कमलोद्भवाचे चरण. विधी म्हणे दशरथराना अयोध्येचा नृपूर. आपण मगाशी ऐकलेल्या कथाभागाप्रमाणे ही जी घाट दुसरी तिसरी कोणी नाहीये, ही सुवर्णसा आहे. मुखामध्ये तिने कैकेयी मातेचा प्रसाद धारण केलाय आणि वायूच्या तडाख्यात फिरते आकाशामध्ये. वायूच्या तडाख्यामध्ये या घालीच्या मुखाचा प्रसाद येऊन अंजनी मातेच्या करामध्ये येऊन प्राप्त झाला. देवाची देव महादेवाने सांगितल्याप्रमाणे काय येतात. आणि मग कुठल्याही प्रकारचा मनामध्ये किंतु परंतु न ठेवता अंजनी मातेला पुढे आनंद झाला. तिनं तो प्रसाद तो ग्रहण केलेला आहे. त्या प्रसादाचा परिणाम दिसू लागलाय. हळूहळू पाहता 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 अंजनी मातेला 9 मास पूर्ण झाले. आणि काय विचारता, चैत्र शुक्ल पक्षमास, चैत्र शुक्ल पक्षमास सूर्योदयी पौर्णिमेस चित्रा नक्षत्र मंगमास हनुमंत जन्मनाथ अनंत कोटि ब्रह्मांड नारायण महान महाराज की जय. जय जय हनुमान भगवान, 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 जय जय हनुमान भगवान.